या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे यालाच म्हणतात मरण. आणि हेच मरण कैलासवासी परशुराम वाळू झणकर यांना 10 दिवसांपूर्वी आलेले आहे. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? 4. मोठ्याने बोलायचं, मला थोडं ऐकायला कमी आहे. किती प्रश्न पाहिले होते? 4. पुरुष मंडळ किती प्रश्न पाहिले होते? 4. कोणते कोणते? बरोबर, मरण म्हणजे काय? दुसरा प्रश्न बरोबर, मरण कोणत्या कारणाने येते? तिसरा प्रश्न मरण कोणाला आहे? आणि चौथा प्रश्न बरोबर, मरणावरती उपाय. म्हणजे तुमचं लक्ष आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं, मरण म्हणजे काय. आता आपला दुसरा प्रश्न, मरण कोणत्या कारणाने येते? हाच प्रश्न नामदेव महाराजांनी आपल्या श्रीगुरूंना विचारला. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. मरण सांगा स्वामी कवनिया गुणी हो. मरण सांगा स्वामी कवनिया गुणी हो. स्वामी कवनिया गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. मरणाचे पहिले कारण आहे आयुष्य संपणे. मरणाचे दुसरे कारण आहे शरीरामध्ये रोगांचे भांडार वाढणे. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. मरणाचे चौथे कारण आहे अपघात. मरणाचे 5वे कारण आहे आत्मघात आणि मरणाचे 6वे कारण आहे नैसर्गिक आपत्ती.
अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. ही कारण जरा सविस्तर पाहू. मरणाचे पहिले कारण आहे आयुष्य संपणे. आणि आयुष्य संपले की माणूस मरतोच. पण ते आयुष्य केव्हा संपेल याचा काही भरोसा नाही. बऱ्याच गोष्टींचा भरोसा नाही. बघा, जमिनीत बी पेरले ते उगवेलच, आहे का भरोसा? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आहे का भरोसा? समजा उगवले बी, मग पाऊस पडेलच, आहे का भरोसा? समजा पडला पाऊस, मग पिके निरोगी येतीलच, आहे का भरोसा? नाही. समजा आली पिक निरोगी, मग त्या पिकाला बाजार मिळेलच, आहे का भरोसा? समजा मिळाला बाजार, मिळाले पैसे, मग ते पैसे चांगल्याच कामात खर्च होतील, आहे का भरोसा? समजा झाले चांगल्या कामात खर्च, उदाहरणार्थ दवाखाना, पण दवाखान्यातही बिल कमी येतं का जास्त येतं? समजा बिल मापात आलं, मग पेशंट वाचेनच, आहे का भरोसा? समजा वाचले पेशंट, मग ते कधीच मरणार नाही, बरोबर ना? कधी ना कधी मरणार याचा भरोसा आहे, पण कधी मरणार याचा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 साथ में भी नहीं, साथ में भी नहीं, एक सी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, आसमान बचाएंगे जल्दी जल्दी, क्षमा से जाएंगे जल्दी जल्दी, सासन बचाएंगे जल्दी जल्दी, क्षमा से जाएंगे जल्दी जल्दी, नमन जाएगा रोशनी का, नमन जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आपले आयुष्य केव्हा संपेल हे सांगताच येत नाही. आणि आयुष्य संपणे हे मरणाचे कारण आहे. मरणाचे दुसरे कारण आहे आजी, मरणाचे दुसरे कारण आहे शरीरामध्ये रोगांचे भांडार वाढणे. आज प्रत्येक माणूस रोगी आहे. प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. कोणाचं कंबरच दुखत, कोणाचं पेकाटच दुखत, कोणा गुडघेच दुखत, कोणाला दिसायच येईना, कोणाला ऐकायलाच येईना. एक रोग आहे का? अलीकडे बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर हे रोग जास्त वाढत चाललेले आहे. कोरोना, ओमायक्रॉन हे रोग जास्त वाढत चाललेले आहे. त्याचे कारण आहे अन्न. माणूस जे अन्न खातो त्या अन्नावरून माणसाला रोग होतात. म्हणून माणसानं काय खावं, किती खावं, कसं खावं याला शास्त्र आहे. माणसाने शुद्ध सात्विक अन्न ग्रहण केले पाहिजे. पण नाही, माणूस भलत सटर फटर पाव बटर खातो, पडतो आजारी, जातो डॉक्टरांकडे. मग डॉक्टर सांगतात डोळे वाचवा, तोंड वाचवा,
जीभ बाहेर काढा, उताने व्हा, पाल ठेवा आणि मग विचारतात तुला नेमकं काय होतंय. मग एवढ्या वेळ काय चेक केलं. मग हा सांगतो डॉक्टर मला कसं नसं होतंय. आता कसं नसं होणं हा काय आजार आहे का. मग डॉक्टरही तशाच गोळ्या लिहून देतात. एक गोळी सकाळी उठल्या उठल्या खायची, एक गोळी नाश्त्याच्या अगोदर खायची, एक गोळी नाश्ता करताना खायची, एक गोळी नाश्ता झाल्याच्या नंतर खायची, एक गोळी दुपारी खायची, एक गोळी जेवताना खायची, एक गोळी जेवण झाल्याच्या नंतर खायची, एक गोळी झोपीच्या अगोदर खायची, एक गोळी झोपीतून उठायच्या अगोदर खायची. हा म्हणतो बरं झालं मेल्यावर खायची सांगितली नाही. माणसानं किती खावं याला शास्त्र आहे. माणसाने शुद्ध सात्विक अन्न ग्रहण केले पाहिजे. पण माणूस मांसाहार करतो आणि आपला नरकरूपी वैरी जोडून ठेवतो. मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवीला. माणूस जे मांस खातो, ज्या पक्षाचं ज्या प्राण्याचं खातो, मला सांगा त्या पक्षाला त्या प्राण्याला अगोदर काय आजार होते याची चाचणी घेऊन पाहतो का. मग तेच आजार या माणसांना होतात म्हणून माणसं मरतात. म्हणजे मरणाचे हे कारण आहे. आपण मरणाची कारण पाहत आहोत. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. व्यसन फक्त दारू जुगारचेच असते असे नाही, चांगलेही व्यसन आहे. व्यसनानि सन्ति बहुनि केवलम् द्वयमेव व्यसनम् व्यसनम् विद्याभ्यासनम् व्यसनमथवा हरिपाद सेवनम् व्यसनम्. विद्याभ्यास, हरिपाद सेवनम हे दोन चांगले व्यसन आहे, तारणारे व्यसन आहे. मग मारणारे व्यसन कोणते. द्यूतम च मांसम मतिराज्यमेषा मृगयार्थ चौर्यं परदार सेवा एतानि सप्तानि व्यसनानि लोके घोराति घोरं नरकं नयन्ति. व्यसनामुळे माणसाला मरण येते. मरणाचे पुढचे कारण आहे अपघात. रेल्वेचा अपघात, गाडीचा अपघात, विजेचा अपघात, केमिकलचा अपघात. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये भोपाळला केमिकलचा अपघात झाला होता. त्यावेळेस कितीतरी लोक मेली. नवे नवे आजही त्या भागामध्ये अपंग आणि मतिमंद मुलं जन्माला येतात. आणि आज जी काही कोरोनाची महामारी पसरलेली आहे तो सुद्धा केमिकलचा एक अपघातच आहे. अलीकडे नवीन रोग आलेला आहे कोणता, ओमायक्रॉन. तो सुद्धा केमिकलचा एक अपघातच आहे. अपघात हा कोणाच्याही जीवनात होऊ शकतो. एका ठिकाणी रस्त्यावर एक ऍक्सिडेंट झालेला होता. हे भरपूर गर्दी होती. एका मुलीला बघायचं होतं गर्दीत नेमकं झालंय काय, पण तिला गर्दीतून कोणी आतमध्ये घुसूच देईना. मग तिने एक आयडिया केली. ती मुलगी थोडीशी मागे सरकली. इकडे लक्ष द्या. ती मुलगी थोडीशी मागे सरकली आणि मोठ्याने रडता रडता म्हणू लागली, सरका बाजूला, मला जाऊ द्या बघायला, सरका बाजूला, माझा तो बाप आहे बाप. मग काय सगळी गर्दी बाजूला झाली. पोरगी गर्दीतून पटकन पुढे गेली आणि पुढे जाऊन पाहते तर काय, तिथे होता एक मेलेला कुत्रा. लोक म्हणू लागले, अरे ही तर याची पोरगी.
मग हा कुत्रा मरेपर्यंत ही कुत्री काय करत होती? अपघात हा कोणाच्याही जीवनात होऊ शकतो. अपघातामुळे माणसाला मरण येते. मरणाचे पुढचे कारण आहे आत्मघात, म्हणजेच आत्महत्या. आत्महत्येचे बरेच प्रकार आहेत, ते सांगून मी तुमचा वेळ खर्च करणार नाही. पण एक वाक्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, आत्महत्या कधीच करू नका. आत्महत्या करणाऱ्यांचा उद्धार होत नाही. पाठीमागे असणाऱ्या घरच्या लोकांनाही फार त्रास होतो. आत्महत्या करू नका. मरणाचे पुढचे कारण आहे नैसर्गिक आपत्ती. त्सुनामी, अतिवादळ, अतिवृष्टी, अतिशीत, ज्वालामुखी, भूकंप अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. ही झाली मरणाची कारण. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? 4. बचत गट किती प्रश्न पाहिले होते? 4. कोणते कोणते? तुम्ही म्हणाली फिरून फिरून तिथंच येते. 2 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली. आता आपला 3रा प्रश्न कोणता? बरोबर, मरण कोणाला आहे?